अंतरवालीहून मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईकडे रवाना होणार आहेत। या पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जालना जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले। यासाठी महामार्गावरती 1,500 पोलिसांचा ठिकठिकाणी तुकड्या तयार करण्यात आल्या। तसेच वाहतुकीचे सुयोग्य नियोजन व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतल्याची देखील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की 20 तारखेपासून अंतरवाली येथून मुंबईकरिता ज्यावेळेस यात्रा निघेल त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या वाहतुकीचं नियोजन कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये या दृष्टीने नियोजन पोलीस विभागातर्फे केलेलं आहे। आता सर्व आमच्या अधिकारी अंमलदारांचं ब्रीफिंगसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि सर्व हायवेच्या ठिकाणचा बंदोबस्त असेल, महत्त्वाच्या पॉईंटचा बंदोबस्त असेल, सर्व आमचे अधिकारी अंमलदार असतील त्यांना व्यवस्थित योग्य ठिकाणचं ब्रीफिंग आपण केलेलं आहे। सर, किती बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि काय उपाययोजना? उपाययोजनामध्ये आपण प्रामुख्याने टेक्नॉलॉजीचा ड्रोनचा वापर पण करत आहोत। CCTV महत्त्वाच्या ठिकाणी आपण लावून घेतलेले आहेत। आमचा फोर्स जिल्ह्यातला मॅक्सिमम फोर्स आपण यासाठी वापरत आहोत। बाहेरनं पण आपल्याला ॲडिशनल मॅन पॉवर, होमगार्ड असतील, SRPF असेल, रॅपिड ॲक्शन फोर्स आहे ती पण आलेली आहे आणि त्यामुळे योग्य नियोजन बंदोबस्त केलेला आहे। एकंदरीत किती पोलीस अधिकारी कर्मचारी उद्या कामावर असणार आहेत? आपले आहेत 1,500 त्याच्यावरती आपले अधिकारी अंमलदार बंदोबस्तासाठी आहेत। सर, वाहतूक नियोजनासाठी काही आपण उपाययोजना केली? मी वाहतूक नियोजनासाठी प्रामुख्याने कुठलाही अपघात होऊ नये यासाठी, कारण हायवेचा पट्टा आहे, मोठी जड वाहतूक आहे, या दृष्टीने कुठलाही अपघात होऊ नये यासाठी आपण एक सिंगल लेन आणि सर्व्हिस रोड्स आहेत ते आपण यात्रेसाठी उपलब्ध करून देतो।